सोलापूरकर हो नमस्कार. सोलापूर शहरात डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांनी एक घर एक झाड हा उपक्रम राबवला आहे. अत्यंत सुंदर पद्धतीनं सोलापूर शहरात गेल्या दीड महिन्यापासून जवळपास 3,500 झाडांचं प्लांटेशन डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं आहे. या संदर्भात आपण आज यस न्यूज मराठीच्या माध्यमातून त्यांची विशेष मुलाखत घेणार आहोत. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. यस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत. सुरुवातीला अभिनंदन, कारण एवढा छान उपक्रम आपण प्रत्यक्ष अंमलबजावणी करताय. ही आयडिया नक्की सुचली कशी? धन्यवाद. एक घर एक झाड ही उपक्रम आम्ही सोलापूरमध्ये 21 मे रोजी आता जे अर्बन स्ट्रीट पार्क आहे तिथं त्याची सुरुवात केलेली होती. आणि सुरुवात करण्यामागे हेतू हे होतं की आपण जसं बघतोय की सोलापूरमध्ये स्मार्ट सोलापूर होतं आहे, पण ग्रीन सोलापूर होण्याची सोलापूरला गरज आहे. कारण की आपल्याकडे जो तापमान आहे 44-45 डिग्रीच्या आसपास जातो आहे आणि त्या उन्हाचा त्रास खूप जास्ती लोकांना होत होता. आणि याच्यामध्ये नैसर्गिक कुठलं आपल्याला जर सोल्युशन असेल तर ते झाडं लावणं आहे. तर त्याची सुरुवात आम्ही 21 मेला करण्याचं मागं हेच होतं की पावसाळा सुरू होतो जून जुलैच्या आसपास आणि जे लावलेले झाडं असतील ते जगतील. आणि त्यामुळे आम्ही 8 ते 10 फुटी जे सावलीचे झाडं असतात, कुठलेही फळांचे झाडं न देता सावलीचे झाडं देण्याचे मागचंच कारण ते आहे की जास्तीत जास्त लोकांना त्याचं तापमानामध्ये घट व्हावं आणि आपला जो शहरातला जो भाग आहे सार्वजनिक भाग तोही हिरवा दिसावं, अशा हेतूने आपण ती सुरुवात केलेली होती. आणि एक घर एक झाड ह्याच्यासाठी की सार्वजनिक ठिकाणी जर आपण लावलं तर ती सार्वजनिक जबाबदारी असते, पण जर प्रत्येक कुटुंबाने एक झाड जर त्याच्या घराच्या समोर लावलं तर आपली लोकसंख्येच्या मानाने जर ही यशस्वी झालं तर आपल्या सोलापूरमध्ये नक्कीच पुढील काही वर्षात चित्र काही वेगळं असेल आणि आपलं शहर एकदम हिरवं शहर असेल. आणि त्या घरातनी प्रत्येक कुटुंबाने जर एका झाडाची काळजी घेतली तर ती काही खूप मोठी गोष्ट नाही. लागवडी आम्ही करून देतोय, झाडी मोफत देतोय. बऱ्याचशा लोकांचं असं होतं की आमची खूप इच्छा आहे की झाड लावायचं आहे, पण ते झाड लावण्यासाठी खड्डे करणं किंवा ते रोप आणणं, त्याला संगोपन करणं, त्याची जाळी जे गार्ड म्हणतो ट्री गार्ड, त्याचे सगळं त्यांची ती तयारी नव्हती. तर ते सुद्धा आम्ही करून देतोय. आणि त्याच्या आमची एक टीम आहे, तर त्या टीम ह्याचं सगळ्याचं ऑनलाईन जे रजिस्ट्रेशन आहे त्याचबरोबर त्या झाडांचंही रेग्युलर चेकअप किंवा फॉलोअप त्यांच्याकडनं घेणं हे आमच्याकडून करतोय. आणि मला नक्कीच सांगायला खूप आवडेल की सोलापुरातल्या लोकांनी खूप चांगला प्रतिसाद ह्या उपक्रमासाठी दिला. खूप साऱ्या लोकांची मागणी स्वतःहून झाडासाठी होत आहे. काही लोक त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त किंवा समारंभानिमित्तही ते लागवड करत आहेत. काही सोसायटी आहेत, काही सामाजिक संस्था आहेत, काही कॉलेजेस आहेत, स्कूल आहेत आणि बरेचसे राजकीय पक्षही आहेत. मला सांगायला आवडेल की त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. आणि नक्कीच आपल्या सोलापूरमध्ये आत्तापर्यंत आम्ही 3,500 झाडं लावलेले आहेत आणि त्याच्या पुढे आमचं जे लक्ष्य होतं 5,000 झाडं, त्याच्याही आम्ही 1,000 झाड वाढवतोय आणि 6,000 झाडांची लागवड यावर्षी करतोय. सोलापूर शहरात आपण जी झाडं लावतोय ती कोणत्या व्हरायटीची आहेत आणि त्याचं सिलेक्शन कशा पद्धतीने केलं? देशी आपल्याला मी जेवढा पर्यावरणप्रेमी आहेत त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली तर मला हे जाणवलं की जे आत्ता सध्या जी लागवड कॉर्पोरेशननी केलेली आहे त्या झाडांवरती बरेचसे जे पक्षी आहेत की आपलं हे बसत नाहीत. त्यामुळे देशी जे झाडं आहेत आपले, जसं की नीम, त्याच्यानंतर पिंपळ, त्याच्यानंतर वड, कडम आणि बाकीचे काही गुलमोहर, अशा बऱ्याचशा झाडांचे वेगवेगळे आम्ही झाडं निवडून ते आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो. काही वेळेला आम्ही देशीच, पण त्याला जास्ती आम्ही हे देतो, प्राधान्य देतो. सोलापूर शहरातील कोणत्या भागात प्रामुख्याने आजवर आपण 3,500 झाडं लावलीत? मग सोलापूरमध्ये वेगवेगळ्या भागात, जसं आता मी म्हटलं की अर्बन स्ट्रीट पार्कच्या आसपास म्हणजे जी स्मशानभूमी आहे, शांती चौक स्मशानभूमी आहे त्याच्यामध्ये लावलेलं आहे. जे वल्याल बोळ आहे तिथं लावलेलं आहे. जे GP कॉलेजचं जे परिसर आहे तिथं लावलेलं आहे. दक्षिण सोलापुरातही लावलेलं आहे. काही बाहेरच्या सोलापूर शहराबरोबरच काही आजूबाजूचे गाव आहेत, जसं की सिंदखेड आहे, त्याच्यानंतर हत्तूर आहे, औराद आहे आणि अजून बरेचसे गाव आहेत आजूबाजूला किंवा भंडारकवटा आहे. याच्यामध्ये आम्ही ती लागवड केलेली आहे. आणि त्या भागातलेही ग्रामस्थ आणि सरपंच असतील यांनी त्याच्यासाठी खूप चांगलं पुढाकार घेतलेला आहे. आणि तेही आपल्या गावातल्या जे शाळा आहेत, जिल्हा परिषदची शाळा आहे किंवा स्मशानभूमी आहेत त्याच्यामध्ये ते लागवड करतायत. आणि घराच्या आसपास पण काही मोठ्या सोसायटी जसं मनीधरीसारखी सोसायटी आहेत की तिथले जे सभासद आहेत त्यांनी पण ती मागणी केलेली आहे. पूर्व भाग असून दे किंवा पश्चिम भागातही शहरात ते लावत आहेत. तर अशा कुठल्याही एका भागात नसून
ते सोलापूर जिल्ह्याभरात आमचं प्रयत्न आहे की आपण ते वाढवावं. डॉक्टर साहेब, झाडं लावणं खूप सोपं आहे, मात्र त्याचं संवर्धन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. यासाठी आपण काय नियोजन केलं आहे? बघा, त्याच्यासाठी आम्ही ज्या लोकांना रोप दिलेलं आहे त्यांचे नंबर आम्ही घेतलेले आहेत, त्यांची माहिती, त्यांचे ॲड्रेस आमच्याकडे ठेवलेत आणि त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे. लागवडापासून त्याची वाढ कशी होती आहे त्याच्यासाठी त्यांना फोटो टाकणं किंवा आमची एक टीम आहे ते त्यांच्याशी फॉलोअप ठेवत आहेत. काही झाड ज्यांना काही खत लागत असेल ते खताची पुरवणी आम्ही करतोय. बरेचसे निसर्गप्रेमी आहेत जे आम्हाला मार्गदर्शनही करतायत यासाठी. आणि नक्कीच अशा वेगवेगळ्या टीमच्या सोबत आणि NGOच्या सोबतही सहकार्य घेऊन आम्ही ते वाढवण्याचा प्रयत्न करतोय. कारण की झाड लावणं सोपं आहे, झाड जगवणं खूप अवघड आहे. मग आमची हीच संकल्पना आहे की फक्त न लावता, म्हणूनच आम्ही आमची संख्या खूप कमी ठेवली. कुठेही 25,000 30,000 झाडं न लावता प्रत्येक वर्षी 6,000 झाडांचा संकल्प ह्याच्यासाठीच आहे की फक्त लावून उपयोग नाही, त्याचं संवर्धन करणंही गरजेचं आहे. सोलापूर महापालिका देखील त्यांच्या पद्धतीनं दरवर्षी झाडं लावते, मात्र त्या झाडाचं जास्त काही वाढ झालेली किंवा ती झाडं वाढलेली आपल्याला दिसत नाही. सोलापूर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना किंवा आपण जसं काम करताय अशा सामाजिक संस्थांना काय आव्हान आपण कराल? नक्की बघा, सरकार आपल्या परीने आणि शासन आपल्या परीने काम करतच असतं, पण प्रत्येक आपण सिव्हिल जे लोक आहेत, जे नागरिक आहेत, त्यांचंही कर्तव्य कुठेतरी आपल्या शहरासाठी आपण काहीतरी पर्यावरणप्रेमी असं कडून काहीतरी कार्य करणं गरजेचं आहे. तर सगळ्या संस्थेनी आपल्याकडून जे काही आपल्याकडे जमतं, आपलं वाढदिवस असेल, लग्न समारंभ असेल किंवा कुठलंही असं कार्य असेल त्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घ्यावं. शाळेतही आपले जे विद्यार्थी असतील त्यांच्याही पालकांनी ही जर उपक्रम घेतलं तर आपल्या फक्त म्हणजे शासनावरती किंवा महापालिकेवरती अवलंबून न राहता आपण स्वतः आपल्यासाठी, कारण की शेवटी ऑक्सिजन काय फक्त बाकीचे लोक नाही, आपण स्वतःही घेतोय. आणि आता आपण कोविडच्या काळातही बघितलं की ऑक्सिजनचं महत्त्व किती आहे. आणि आपण सोलापूर करून असं बघतोय की आता जून महिना झाला, जुलै महिना सुरुवात झालेली आहे आणि अजूनपर्यंत आपल्या सोलापुरात पावसाचं तशी म्हणावं तशी आपल्याकडे अजून झालेलं नाही आहे. तर त्याचं कुठेतरी हे आपण पुढे भविष्यात, आज आपण जर रोप लावतोय की झाड लावतोय आणि ते जगवतोय, तर आपल्या भविष्यातल्या पिढीला आज जे आपण सहन करतोय की आपल्याला जे सोसतोय ते पुढच्या पिढीला ते येणार नाही. त्यामुळे आपल्या स्वतःसाठी कुठेतरी हे सुरुवात करणं गरजेचं आहे प्रत्येकाने. पंढरपूर तालुक्यातील करकम या गावात लेकीचं झाड हा उपक्रम अतिशय सुंदर पद्धतीनं चालू आहे. तो राज्य पातळीवर कौतुकाचा विषय झाला आहे. त्याच पद्धतीनं डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांनी सोलापूर शहरात सुरू केलेला एक घर एक झाड हा उपक्रम देखील नक्कीच राज्य पातळीवर जाईल आणि त्याची दखल सगळेजण घेतील आणि सर्वजण वृक्षप्रेमी होतील अशी आपण आशा करूया. डॉक्टर कोटे साहेब, आपलं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन आणि आपला हा उपक्रम राज्य पातळीवर जावा अशी यस न्यूज मराठीच्या माध्यमातून शुभेच्छा आणि सदिच्छा. नक्कीच येस न्यूजचं मी खास करून कौतुक करू इच्छितो की नेहमी सुरवसे सरांकडनी पर्यावरणप्रेमी किंवा सोलापुराचे जे प्रश्न असतील, रस्त्याचे असतील किंवा जे काही प्रश्न असतील ते नक्कीच आपल्या चॅनलमार्फत ते मांडतात, त्याचा पाठपुरावा करतात आणि आपल्या सोलापूरला स्मार्ट सिटी, ग्रीन सिटी आणि सुंदर सोलापूर बनवण्यामध्ये येस न्यूज चॅनलचं नक्कीच खूप मोठा हात आहे आणि मी आपल्या कार्याला सलाम करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, मनापासून आभारी आहोत. थँक्यू. चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2 62 53 76 किंवा 98 22 11 94 01.